नाही, दोघांना जेवायला बोलवा, चला. दोघांना? नाही नाही दया काका, मी एक काम करते, मी त्या दोघांनाही बोलून आणते. तरी तू एक काम कर, तू वाढून घे, मी आलेच. ताई थांबा. फक्त अर्धा तास उशीर झाला तर लगेच तमाशा सुरू. प्रायव्हसी, स्पेस, फ्रीडम काहीच नाहीये या घरात. काय? तुम्हाला माहिती आहे ना युवीचा राग. आता त्याला डिस्टर्ब केलं तर तो माझ्यावरच चिडेल, परत मलाच बोलेल. निशिता, काय होतंय तुला? अशी बिथरल्यासारखी का वागतेस तू? निशिता, काही प्रॉब्लेम झालाय का? हं? तू मला आज जाण्यापासून का थांबवतेस? ताई, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी बघते, मी बोलवते त्याला. आणि तसंही तो असेल तर येईलच ना. असेल म्हणजे? त्याची इच्छा असेल तर तो येणारच ना, असं म्हणते. तू काही लपवत नाही आहेस ना? लपवते मी? छे, लपवण्यासारखं काहीच नाहीये. मग काही नाहीच आहे तर मग मी काय लपवणार ना? काही नाही, असं काही नाहीये. नाहीये ना लपवण्यासारखं? युवराज खोलीत नसला तरी आता केदार तिथे असणार आहे. हे रूम मध्ये जाण्याआधी मला काही करून तिकडे पोहोचावं लागेल, नाहीतर ती तारिणी आणि कौशिकी यावरून अजून तमाशा करतील. 100 प्रश्न विचारतील. काय करू, काय करू, काय करू? मग मी बोलवून आणते. आलेच दया काका. ताई, मी आलेच हा बाबा. ताई, कौशिकी ताई, तुम्ही कशाला बघताय? आम्ही बघतो ना, आम्ही बघितलं. नाही नाही ठीक आहे अगं, मी जाऊन बघते ना, काहीच हरकत नाही. बरं बरं, मग तुम्ही जा इथे, मी माझ्या खोलीत जाऊन बघते. केदार आहे का? हां चालेल. हां फाईन. आलेच. हो. युवराज, तू आलास? आलास म्हणजे? उठलास? झोपलेला ना? उठलाय तो. युवी, तू उठलास आता? काय करतेस काका? काय झालं? काय झालंय? झोपलेलास ना? डोकं दुखतंय तुझं. हा, मग डोकं दुखतंय अजून. नको ना. माहितीये तुझं डोकं दुखतंय युवराज. तू एक काम कर, तू औषध घे, मी तुला औषध देते. ये. नाही 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 ताई, मी घेईन नंतर. इट्स ओके. नाही ॲक्च्युली आधी औषध घेऊ नकोस. आधी थोडं खाऊन घेतोस का? नाही तर ॲसिडिटी होईल तुला. चल. तेच तर मी म्हणते. खाऊन घे. काय बाहेर सगळे वाट बघतायत ना, आणि थांबलेत जेवायला, तर खाऊन घे ना तू. हो ना ताई? युवराज चल लवकर. अगं नाही, माझी झोप पूर्ण नाही झाली ना, त्यामुळे डोकं तू दुखतं. असंच झोपणार आहेस का? तब्येत खराब होईल ना तुझी.
मला काही ऐकायचं नाही. बाहेर चल, मी केदारला सुद्धा बोलवून आणते. चल. येतोय तो 5 मिनिटात येतोय. वॉशरूमला गेलाय, येतोय म्हणाला. ओके, तू चल, खाऊन घे. येतो ताई. चल, ताई, लवकर. येतोय मी. अगं, किती- सॉ सॉक्स घातले कारण थंडी वाजत होती मगाशी, तापासारखं वाटायला लागलं आणि मग डोकं दुखायला लागलं. तर मला मला ठीक आहे, हरकत नाही, खाऊन घे. आता ओके. तुला जरा बरं वाटेल. हां, औषधं पण घ्यायच्यात ना मग. तब्येत बरी नव्हती तर सांगायचं असतं. हरकत नाही, थोडासा भात खा आणि मग नंतर औषधं घेऊया. चल ये बाहेर पटकन, पटकन चल. काय कळलं? बॉस, आपला संशय खरा ठरला. म्हणजे त्या पिल्स रूम मध्येच आहेत. हे बघ, सेम साईज, सेम कलर. असा का वागतोय हा युवराज? इतके दिवस तो या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर करत होता, पण आता ड्रग्ज घरात घेऊन येण्यापर्यंत मजल गेली त्याची. उद्या जर नार्कोटिक्स वाले आलेत आणि त्याने जर रेड टाकली तर घरच्यांना किती मोठा धक्का बसेल. हो, ते सगळं तर आहेच, पण त्या पिल्स घरात कोणाच्या हाती लागण्याच्या आधी आपल्याला हलवायला हव्यात. पण बॉस, पिल्स जर पार्टीत नाही पोहोचले तर गुलाब पण येणार नाही. पिल्स पार्टीत पोहोचतील, म्हणजे पण ह्या नाही. हुबेहूब अशा दिसणाऱ्या पिल्स आपण पार्टीत पोचवायच्या, जेणेकरून कुणाला काही हानी होणार नाही आणि गुलाबला सुद्धा वाटताना असं वाटेल की युवराजने त्याचं काम चोख केलंय. ब्रिलियंट बॉस. नाही, हे ऑप्शन अगदी करेक्ट आहे. त्या पिल्स मुलांपर्यंत पोहोचण्याआधी त्या बदलायला हव्या. आता टीमला सगळं अपडेट कर आणि बाहेर चल, कारण सगळ्यांना काळजी वाटते. बॉस, काळजी तर मला घरच्यांची वाटतेय. युवराजचं सत्य जेव्हा त्यांच्या समोर येईल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल. ठीक आहे, मी करतो. बाबा, असे एकटे बसल्यात? अरे काय नाही, झोपच येत नाहीये. ते म्हणतात ना, म्हातारपणी झोप कमी होते, तसंच असेल काहीसं. पण तुम्ही तर अजून यंग आहात. हा, काय झालंय? अरे खरंच काही नाही. अरे माझ्याशी खोटं बोलणार?